Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. ऐन उन्हाळ्यात महागाईची झळ सहन करणाऱ्या सर्वसामान्यांना पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी 19 मे रोजी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये सरासरी 90 पैशांची वाढ करण्यात आली. चालू आठवड्यामध्ये इंधन दरातील ही दुसरी वाढ असून त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन खर्चावर अतिरिक्त भार पडणार आहे. याआधी गेल्या शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल 3 रुपयांची वाढ करण्यात आली होती. अवघ्या 5 दिवसात झालेल्या सलग दर वाढीमुळे वाहतूक, भाजीपाला, किराणा आणि इतर अत्यावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जांबोटी गोवा मार्गावर मंगळवारी पहाटे 3:30च्या सुमारास अबकारी खात्याच्या विशेष पथकाने मोठी कारवाई करत विनापरवाना स्पिरिट वाहतूक करणारा टँकर ताब्यात घेतला. या कारवाईत सुमारे 14,000 लिटर शुद्ध स्पिरिट जप्त करण्यात आले असून एकूण 21 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या संशयित टँकरची अबकारी विभागाच्या स्क्वॉडने तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विनापरवाना स्पिरिट आढळून आले. यानंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ टँकर जप्त करून चालक मंजुनाथ याला ताब्यात घेतले. या प्रकरणी अबकारी खात्याचे अधिकारी अधिक चौकशी करत असून स्पिरिट कुठून आणले जात होते व ते कुठे नेण्यात येत होते याचा तपास सुरू आहे. या कारवाईमुळे अवैध मद्य व स्पिरिट वाहतुकीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे. विधान परिषदेचे सदस्य N. रविकुमार यांनी राज्य सरकारच्या 3 वर्षांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जोरदार टीका केली आहे. बेळगाव येथील सर्किट हाऊसमध्ये मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान होऊनही प्रभारी मंत्री अनुपस्थित असल्याचा आरोप केला. राज्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून काँग्रेस आमदारांनाही विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच राज्यातील सुमारे 5,000 शाळा जीर्णावस्थेत असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री DK शिवकुमार हे सत्ता संघर्षात व्यस्त असल्याची टीकाही त्यांनी केली. बुधवार दिनांक 20 मे रोजी राज्यभरातील सर्व मेडिकल दुकाने बंद राहणार असून आवश्यक औषधे नागरिकांनी आधीच खरेदी करून ठेवावीत असे आवाहन करण्यात आले आहे. ब्लिंकिट, स्विगी, झोमॅटो यासारख्या ऑनलाईन सेवा माध्यमातून औषध विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने देशव्यापी बंदची हाक दिली आहे. या आंदोलनांना पाठिंबा देत कर्नाटक औषध विक्री व्यापारी संघटनेने राज्यातील 26,000हून अधिक मेडिकल दुकाने बुधवार दिनांक 20 मे रोजी मध्यरात्री 12:01 त्या रात्री 11:59 संपूर्ण एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाईन औषध विक्रीमुळे नोंदणीकृत मेडिकल दुकान मालकांचे नुकसान होत असल्याचा तसेच बनावट प्रिस्क्रिप्शन औषधांचा गैरवापर आणि निकृष्ट औषधांचा धोका वाढत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. व्यापाऱ्यांनी केंद्र सरकारकडे GSR 220E व GSR 817E नियम मागे घेण्याची, बेकायदेशीर फार्मसी बंद करण्याची तसेच छोट्या औषध विक्रेत्यांचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी.
शिवानंद निलन्नवर यांच्या विरोधात समोर आलेल्या बहुकोटी गुंतवणूक फसवणूक प्रकरणासंदर्भात जिल्ह्यातील कागवाड पोलीस ठाण्यात मंगळवारी पहिली खासगी तक्रार दाखल करण्यात आली आहे. कृष्णा अप्पन्ना अपराज या गुंतवणूकदाराने तक्रार दाखल करून 36% व्याज देण्याचे आमिष दाखवून आपल्याकडून 5 लाख रुपयांची गुंतवणूक करून फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. तक्रारीनुसार एप्रिल महिन्यात टप्प्याटप्प्याने 5 लाख रुपयांची रक्कम शिवम असोसिएट्स संस्थेमध्ये गुंतवण्यात आली होती. मात्र ठेवीवर आश्वासन दिल्याप्रमाणे व्याज तसेच मूळ रक्कम परत न देता फसवणूक करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. या बहुकोटी फसवणूक प्रकरणाची चौकशी सध्या सीआयडीकडून सुरू असतानाच शिवानंद निलन्नावर विरोधात दाखल झालेले हे पहिले अधिकृत प्रकरण ठरले आहे. कागवाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. बेळगावातील रेल्वे प्रवाशांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न अखेर मंगळवारी पूर्ण झाले असून बेळगाव सिकंदराबाद नवीन साप्ताहिक रेल्वे सेवेचा शुभारंभ करण्यात आला. माजी मुख्यमंत्री तसेच बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार जगदीश शेट्टर यांच्या हस्ते या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या प्रसंगी बोलताना शेट्टर यांनी सांगितले की बेळगाव, हैदराबाद व सिकंदराबादला जोडणाऱ्या 3 नवीन रेल्वे गाड्या आठवड्यातून 3 वेळा धावणार आहेत, ज्यामुळे व्यापारी, विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या 2 वर्षांपासून या सेवेसाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय राज्यमंत्री व्ही सोमन्ना यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे ही सेवा सुरू झाल्याचे त्यांनी नमूद केले. विजयपूरचे माजी आमदार दिवंगत आर कल्लूर दाम्पत्याच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त येत्या 21 मे रोजी सकाळी 10:30 वाजता राणी चन्नम्मा मंगल कार्यालयात विशेष समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. या संदर्भात सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन लोनी यांनी माहिती दिली असून दिवंगत आर कल्लूर व त्यांच्या पत्नी मीनाक्षी कल्लूर हे आदर्श राजकारणी व दाम्पत्य असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रम सुत्तूर मठाचे डॉक्टर श्री शिवरात्री देशिकेंद्र महास्वामी यांच्या सानिध्यात होणार असून माजी मुख्यमंत्री डॉक्टर वीरप्पा मोईली यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमास मंत्री डॉक्टर एम बी पाटील, एच के पाटील, दिनेश गुंडूराव यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार असून आमदार यशवंतराय गौडा पाटील अध्यक्षस्थान भूषवतील. बेळगाव तालुक्यातील कंगराळी बुद्रुक येथे सोमवार दिनांक 18 मे रोजी सकाळी एका ट्रक चालकाचा मृतदेह ट्रकमध्ये आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. गजानन वामन हुरुडे वय 45 असं मृत व्यक्तीचं नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गजानन हुरुडे यांनी रविवारी रात्री आपला ट्रक कलमेश्वर कोऑपरेटिव्ह सोसायटीसमोर उभा करून त्यामध्ये झोपी गेले होते. सोमवारी सकाळी ते ट्रकमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. स्थानिक नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर काकती पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ट्रकमधून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी शवागारात पाठवला. गजानन हुरुडे यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून काकती पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. झोपडपट्टी विकास मंडळाच्या घरकुल योजनेमध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधी रुपयांचा निधी हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला असून लोकायुक्तांनी कार्यालयावर छापा टाकून मोठी कारवाई केली. या योजनेअंतर्गत 600 घरांची निर्मिती दाखवण्यात आली होती. मात्र अनेक लाभार्थ्यांनी स्वतःच्या खर्चातून घरे बांधल्याचे तपासात समोर आले आहे. तरीही अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांशी संगनमत करून खोटे दाखले तयार केल्याचा आरोप आहे. लोकायुक्तांनी मुख्य कार्यालयासह कंत्राटदार व सहाय्यक अभियंत्यांच्या ठिकाणी छापे टाकून बँक व्यवहार नोंदी व संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत. या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक करण्यात आला असून आणखी वरिष्ठ अधिकारी व मध्यस्थांचा सहभाग असण्याची शक्यता तपासली जात आहे. शिवम असोसिएट्स संस्थेच्या बहुकोटी फसवणूक प्रकरणाची चौकशी राज्य सरकारने अधिकृतपणे सीआयडीकडे सोपवली असल्याची माहिती जिल्हा पालक व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी दिली. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की हे प्रकरण सीआयडीकडे देण्यात आले असून चौकशी पूर्ण करून अहवाल सादर झाल्यानंतरच घोटाळ्याचे संपूर्ण सत्य आणि अचूक माहिती समोर येईल. या प्रकरणाचा कोणताही राजकीय संबंध नसल्याचे स्पष्ट करत मंत्री जारकिहोळी यांनी हे प्रकरण जनतेच्या आर्थिक फसवणुकीशी संबंधित असल्याचे सांगितले. बेकायदेशीररित्या पैसे गोळा करून लोकांची फसवणूक करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
पोलिसांनी त्यानुसार कारवाई केली असून यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सेंट्रल बस स्थानक परिसरात धारदार विळा घेऊन संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तीस मार्केट पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे. आरोपी जायप्पा जिवाळू लमानी वय 55 असं त्याचं नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी 18 मे रोजी सेंट्रल बस स्थानकाजवळ बेकायदेशीरपणे धारदार विळा घेऊन फिरत होता. माहिती मिळताच PSI विठ्ठल हवन्नावर व त्यांच्या पथकाने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून धार लावलेला विळा जप्त करण्यात आला असून मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. या प्रकरणी भारतीय शस्त्र कायदा व KP कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. अधिक मासानिमित्त सोन्या चांदीच्या खरेदीसाठी सर्वोत्तम ठिकाण DK हेरेकर ज्वेलर्स. अधिक मास हा पवित्र आणि शुभ काळ आणि याच काळात चांदीच्या वस्तूंना विशेष धार्मिक महत्त्व. पूजेसाठी आकर्षक चांदीची भांडी, देवमूर्ती, ताट, वाट्या, समई, पैजण, निलांजन आणि सुंदर भेटवस्तूंचे खास कलेक्शन. उत्कृष्ट कारागिरी, विश्वासार्ह गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन्स ग्राहकांची पहिली पसंती. आजच भेट द्या श्री विठ्ठल भवन संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ खडे बाजार बेळगाव, तसेच तेली पाटील गली शहापूर बेळगाव येथील शोरूमला. DK हेरेकर ज्वेलर्स, विश्वास, परंपरा आणि तेजाचा संगम. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेशसह विविध राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवी मंदिराला 2025-26 या आर्थिक वर्षात विक्रमी 31 कोटी रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे. कर्नाटक राज्यातील सर्वाधिक देणगी मिळवणाऱ्या मंदिराच्या यादीत या मंदिराने 5वे स्थान पटकावले आहे. धर्मादाय खात्याने जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. धर्मादाय खाते अंतर्गत येणाऱ्या प्रमुख मंदिरांच्या देणगींचा तपशील नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार कर्नाटक राज्यात सर्वाधिक देणगी कुक्के सुब्रमण्यम या प्रसिद्ध मंदिराला मिळालं असून वर्षभरात भाविकांनी तब्बल 168 कोटी रुपयांची देणगी अर्पण केली आहे. त्यानंतर इतर काही प्रसिद्ध मंदिरांचा क्रम लागतो. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील श्री रेणुका मंदिर 5व्या क्रमांकावर स्थान मिळवत आपले महत्त्व अधोरेखित केले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगावच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी रेल्वे बस स्थानक परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत परिसराची साफसफाई करून कचरा हटवणे, स्वच्छता राखणे आणि प्रवाशांसाठी स्वच्छ व निरोगी वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आला. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे परिसर अधिक स्वच्छ आणि सुंदर दिसून येत असून स्वच्छ बेळगाव उपक्रमाला यामुळे बळ मिळत आहे. नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. बेळगावात हक्की पिक्की आदिवासी समाजाने जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांना निवेदन देत समाजातील नागरिकांना मूलभूत सुविधा तसेच अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. हक्की पिक्की समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितले की अनेक वर्षांपासून ते जंगलात राहून वन्य प्राण्यांवर उदरनिर्वाह करत होते. मात्र वन कायदा लागू झाल्यानंतर वन विभागाने त्यांना जंगलातून बाहेर काढले. त्यामुळे अनेक कुटुंबांकडे आजही कोणतीही सरकारी नोंद, ओळखपत्र किंवा जात प्रमाणपत्र उपलब्ध नाही. शासनाने समाजातील नागरिकांना निवारा, पिण्याचे पाणी, वीज, शिक्षण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. पावसाळा तोंडावर आला असताना बळ्ळारी नाल्यात साचलेला गाळ तातडीने काढून नाल्याची युद्धपातळीवर स्वच्छता करावी, तसेच भविष्यात पूरस्थिती टाळण्यासाठी नाल्याचे काँक्रिटीकरण करण्यात यावे अशी मागणी वडगाव येथील शेती सुधारणा युवक मंडळाने जिल्हाधिकारी व बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे केली आहे. रमाकांत कोंडुस्कर, देविदास खन्नुकर आणि कीर्तिकुमार कुलकर्णी, अमोल देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. वडगाव व येळूर परिसरातील शेतकरी बळ्ळारी नाल्याच्या दयनीय अवस्थेमुळे गंभीर अडचणींना सामोरे जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सुमारे 32 किलोमीटर लांबीचा हा नाला पावसाचे पाणी व सांडपाणी वाहून नेणारी मुख्य जलनिस्सारण वाहिनी असून सुमारे 600 एकर सुपीक शेती या परिसरात आहे. मात्र गाळ साचल्याने नाल्याची खोली कमी होऊन पाण्याचा प्रवाह अडथळीत होत असल्याने वारंवार पूरस्थिती निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
मनोहर हलगेकर, रामचंद्र पाटील, मंगेश नागोजीचे, उमेश पाटील आदी उपस्थित होते. बेळगावातील गणाचारी गल्ली येथे हिंदू खाटीक समाजातर्फे गुणी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदय घोडके होते. प्रमुख पाहुणे दीपक गायकवाड तथा पत्रकार सुभाष गायकवाड यांच्या हस्ते स्नेहल अमोल घोडके, भक्ती संजय शेडगे, अथर्व नयनेश बसरगे आणि तेजस नागेश प्रभावळकर या 4 गुणी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, शाल व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यावेळी आर्या गायकवाड यांनी आजच्या युवा पिढीला मार्गदर्शन करत महिलांच्या सबलीकरणाबाबत आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर घोडके यांनी केले. समारंभात सागर भोपळे, सचिन काळगेकर, अनिकेत भोसले, आकाश शारबिद्रे, राजू कांबळे, श्रीकांत कांबळे यांच्यासह महिला वर्ग व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी चंद्रकांत बेळगावकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बैलहोंगल तालुक्यातील होसूरजवळील यक्कुंडी येथे मुसळधार पावसामुळे बांधकामाधीन पुलालगतचा तात्पुरता पूल वाहून गेल्याने बैलहोंगल मुन्नवळी राज्य महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या घटनेमुळे सोगल क्षेत्र, माटोळी, मल्लूर, यक्कुंडी, दुबदाळसह अनेक गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. खासदार जगदीश शेट्टर यांच्या प्रयत्नातून कोट्यवधी रुपयांच्या निधीतून नवीन पुलाचं बांधकाम सुरू करण्यात आलं. मात्र ग्रामस्थांनी पुलाचं काम संथ गतीने सुरू असल्याचा आरोप करत संबंधित गुत्तेदाराला काळ्या यादीमध्ये टाकून अनुभवी गुत्तेदारामार्फत काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेट्रोल व डिझेलचा वापर मर्यादित ठेवण्याच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर विजयपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार रमेश जिगजिणगी यांनी सोमवारी इलेक्ट्रिक बाईकने जिल्हाधिकारी कार्यालय गाठून नागरिकांचे लक्ष वेधले. विजयपूर शहरातील आपल्या कार्यालयातून इलेक्ट्रिक बाईकवरून प्रवास करत ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले, जिथे त्यांनी अधिकाऱ्यांसोबत विविध सार्वजनिक समस्या व विकास कामांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी इंधन बचत व पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांनी शक्य तितका इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा असे आवाहन केले. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर पर्यायी इंधन व विद्युत वाहनांचा वापर काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. निपाणी मुरगुड मार्गावर पेट्रोल पंपाजवळ सोमवारी दुपारी 3:30च्या सुमारास 2 दुचाकींची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात गंगाराम नानासो पाटील वय 25 हा युवक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने 108 रुग्णवाहिकेतून निपाणीतील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढे CPR रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेचा अधिक तपास निपाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ करत आहेत. राज्यभर बुधवार दिनांक 20 मे पासून पुकारण्यात आलेल्या परिवहन कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला कर्नाटक हायकोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे बुधवारपासून होणारा राज्यव्यापी संप तात्पुरता थांबला आहे. न्यायमूर्ती सूरज गोविंदराज आणि के मनमथराव यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने परिवहन संघटनांच्या संयुक्त कृती समितीला संप न करण्याचे आदेश दिले. तसेच परिवहन मंत्र्यांसोबत चर्चा करून तोडगा काढण्याच्या सूचनाही न्यायालयाने दिल्या आहेत. संपाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बस सेवा विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र हायकोर्टाच्या आदेशामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय. या प्रकरणी पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे. यरनाड तालुका निपाणी येथील डोंगराळ भागात पुन्हा गव्यांचा वावर वाढत चालल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. मागील 2 महिन्यांपूर्वी यरनाड येथील रामलिंग डोंगराळ परिसरात गव्याचा वावर होता. आता पुन्हा गत 4 दिवसांपासून पुन्हा गव्यांचा कळप आल्याने ग्रामस्थ व शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण पसरलंय. तरी वन विभागाने गव्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी येथील ग्रामस्थातून होत आहे. विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यात आलेल्या जोरदार वादळामुळे सावळसंग वनक्षेत्रातील 2000हून अधिक झाडे जळून खाक झाली.
सावळसंग डोंगर परिसरात मैत्रा वायू कृष्णा लिमिटेड या खासगी कंपनीकडून पवनचक्कीद्वारे वीज निर्मिती केली जाते. तसेच येथून वीज वाहिन्या वनक्षेत्रातून जातात. जोरदार वारा आणि पावसामुळे विद्युत प्रवाहाचा स्पर्श होऊन मोठ्या प्रमाणात झाडांचं नुकसान झाल्याचं सांगण्यात आलं. या घटनेमध्ये अनेक पक्षी व वन्य प्राणी मृत्युमुखी पडले असून पक्ष्यांची घरटीही जळून खाक झाली आहेत. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून इंडी वन विभागात नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी उपविभागीय वन अधिकारी शिवरुद्रप्पा कबाडगी यांनी भेट दिली. अग्निशमन दलाच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यात आली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.